त्याच वेळी त्या उन्हाचा उद्धार झालेला आहे, ते वन असणार शापमुक्त झालेला आहे। त्यानंतर या असणाऱ्या ब्रह्मराक्षसाचा सुद्धा उद्धार झालेला आहे। रणे पाडिला निशाचर अंगद विजय राजकुमार वनी न मेले आहार निर तेने वानेर तळमळती। अनेक दिवसापासून या वानराला खायला मिळालेलं नाही। झाडाचा पाला खाऊन जगणारी वानराची जात, परंतु त्या शाप असलेल्या वनामध्ये झाडाला पान सुद्धा राहिलं नव्हतं। त्यामुळे अनेक दिवस यांना खायला काही नाही, प्यायला पाणी नाही। उन्हाने अंगाची लाही होऊ लागलेली आहे। गर्मीनं उकडून अंगामध्ये असणारं जे पाणी होतं तेही घामाद्वारे निघून गेलं। अतिशय तहानेनं व्याकुळ झालेले आहेत, भुकेनं व्याकुळ झालेले आहेत। पोटामध्ये कवळे ओरडू लागले, तळमळ करू लागले। काहीतरी आपल्याला थोडं का होईना खायला मिळावं अशी अपेक्षा त्या वानरांची आहे। इकडं तिकडं पाहतात, परंतु कुठं झाडाचं पान सुद्धा त्यांना दिसत नाही किंवा पाण्याचा थिंगोटा सुद्धा त्यांना कुठं आढळून येत नाही। आशेने ते तळमळ करू लागलेले आहेत, इकडं तिकडं पाहू लागलेले आहेत। सुग्रीवे सांगितले ज्यारीती निवारे उखरे विपणे स्थिती चिता चोदावी चतवरती नाना पर्वते आयाशे। सुग्रीव राजाने यांना आज्ञा दिली होती, त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तंतोतंत सांगितल्यानुसार ही वानरसेना सीतेचा शोध घेऊ लागलेली होती। त्यामध्ये असणारे सरोवर आहेत, नद्या आहेत, गुहा आहेत, गिरे कंदर आहेत, पहाड्या आहेत, पहाड्यावरचे असणारे पठार आहेत। त्यानंतर उकारे म्हणजे ज्या ठिकाणी चोपण फुटतं, पाणी निघतं, त्या ठिकाणी जे उकरून हिरे केलेले आहेत, अशा पाणथळ जागा शोधलेल्या आहेत, खारवड जागा शोधलेल्या आहेत। ज्या ज्या पृथ्वीवरती विशेष करून जागा आहेत त्या त्या सर्व शोधत ही वानरसेना आलेली आहे। परंतु या वनामध्ये आल्यानंतर त्यांना फार मोठा चकवा झालेला आहे। खायलाही काही दिसत नाही, प्यायलाही काही दिसत नाही। भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन तळमळ करीत ती वानरसेना सीतेचा शोध करू लागलेली आहे। सीता सुतीची निज कथा लगमगन लावे वार्ता काय करावे आम्ही आता चिंता समजता वानरा। एक महिना संपून गेलेला आहे। हे वानरसेना दक्षिणेकडे फिरत आहे। फिरत असताना या वानरसेनेला सीतेच्या शोधाचा कुठला लागही लागत नाही आणि मागही सापडत नाही। लाग म्हणजे काय तर कुठंतरी या गावाला त्याचा पाहुणा आहे, तिकडे गेलेला असेल। पराण्या गावाला त्याचा कुणीतरी सोयरा आहे, तिकडे गेलेला असेल। अशा प्रकारचा लाग असतो। परंतु हा सीता कुठे गेली आहे याचा यांना लागही लागत नाही आणि ती गेल्याच्या पाऊल खुणा किंवा इतर काही खुणा सापडत नाही, म्हणजे मागही लागत नाही। अशा प्रकारे ही वानरसेना सर्वत्र शोधून घायाळ होऊन आणि भुकेने व्याकुळ होऊन गेलेली आहे। प्रभू रामचंद्र भगवान